नमस्कार. स्वाद शिदोरीच्या मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाकातले खुसखुशीत आणि तितकेच मऊ लुसलुशीत असे रवा नारळाचे लाडू बनवणार आहोत. आता पाक म्हटले की बऱ्याच जणींना भीती वाटते. पाक कच्चा राहील की काय? किंवा खूप शिजला गेला तर लाडू कडक होऊन खराब होतील. तर ही भीती मनातील काढून टाकायची असेल तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा. याशिवाय ज्यांनी कधीच रवा लाडू बनवले नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कारण इथे मी अगदी परफेक्ट प्रमाण तर दिले आहेच, शिवाय कृती इतकी सुटसुटीत आणि सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे. सोबतच बऱ्याच साऱ्या टिप्सही सुद्धा सांगितलेल्या आहेत. त्यामुळे लाडू चुकतील की काय ही शंकाच मनातील निघून जाईल. व्हिडिओला सुरुवात करूया. रवा लाडू बनवण्यासाठी इथे आपल्याला लागेल बारीक रवा. रवा घेत असताना असा बारीक 0 साईजचाच रवा लाडूसाठी वापरायचा आहे. बऱ्याच जणींच्याकडे मेजरिंग कप किंवा वजन काटा नसेल, म्हणून इथे मी वाटीच्या प्रमाणामध्ये सर्व साहित्य घेऊन हे लाडू बनवणार आहे. तर बघा, घरातील कोणतीही एक वाटी अशी निवडायची आणि त्या वाटीने 2 वाटी रवा आपल्याला घ्यायचा आहे. ज्या वाटीने रवा मोजून घेतला त्याच वाटीने इतर सर्व साहित्य सुद्धा मोजून घ्यायचं आहे. ठीक आहे? तर इथे बघा, जी वाटी मी निवडली आहे त्या वाटीचं प्रमाण आणि मेजरिंग कपचं प्रमाण हे सारखंच आहे. त्यामुळे तयार होणारे लाडू हे 1 किलोचे तयार होतात. पण प्रत्येकाच्या घरातील वाटीचे आकारमान हे वेगवेगळे असते. त्यामुळे प्रत्येकाचे लाडू हे 1 किलोच होतील की नाही हे सांगता येत नाही. पण वाटीने व्यवस्थित मोजून घेतलं असेल तर लाडू न चुकता अगदी उत्तमरित्या तयार होतील. तर याच वाटीने मी 2 वाटी रवा मोजून घेणार आहे आणि ते थोडा वेळ बाजूला ठेवूयात. आता रवा भाजण्यासाठी आपल्याला तूप लागेल. तर सारख्याच वाटीने तूप सुद्धा आपण मोजून घ्यायचंय. सारख्याच वाटीने आपण 1 वाटी इथं साजूक तूप घेतलेलं आहे. तुपाची कन्सिस्टन्सी पाहून घ्या. तूप खूप घट्टही नाहीये किंवा पाण्यासारखं पातळही नाही. वजनाने म्हणाल तर 200 ग्रॅम हे तूप आहे. ज्यांना वजनी प्रमाणामध्ये लाडू करायचे असतील त्यांच्यासाठी वजनी प्रमाणामध्ये खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व साहित्य मी दिलेलं आहे. तर हे तूप आता आपण मोजून घेतलंय. पाकातले रवा नारळाचे लाडू करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. रवा भाजण्यासाठी मध्यम आचेवरती कढई गरम करत ठेव. कढई बघा, रवा भाजण्यासाठी कढई मात्र इथे जाड बुडाची आणि अशी खोलगटच वापरायची. म्हणजे रवा परतत असताना एकसारखा परतला जातो आणि तो करपत नाही. कढई जर पातळ वापरली तर रवा पटकन करपतो आणि आतून कच्चा राहतो. त्यामुळे रवा भाजत असताना जाड बुडाची कढई किंवा जाड बुडाचे पातेलेच वापरायचे आहे. म्हणजे रवा छान भाजला जाईल. आता घेतलेलं संपूर्ण साजूक तूप या कढईमध्ये घालून घेऊ. तर सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, रवा तुपामध्ये घालण्याआधी तूप आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. बघा, 1 मिनिटभर मी तूप चांगलं गरम करून घेतलं. थोडासा चिमूटभर रवा तुपामध्ये घालून बघायचा. पटकन फुलून बाजूला आला. तूप आपलं चांगलं गरम आहे. यामध्ये 2 वाटी रवा घालून घेऊ. संपूर्ण रवा यामध्ये घालून घेतला की मध्यम आचेवरती हा रवा हलका गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता गॅस मध्यम ठेवूयात आणि मध्यम आचेवरती सतत हलवत राहून हा रवा आपण भाजून घेऊ. आता पहिल्यांदाच तुम्ही लाडू बनवताय. हलका गुलाबी रंग म्हणजे काय हे लक्षात येत नाहीये किंवा रवा भाजलेला कळत नसेल तर काय करायचं? रवा भाजायला घेण्यापूर्वी एक कागद आणि पेन घ्या. रवा तुपामध्ये घातल्यानंतर जे टायमिंग झालं असेल ते टायमिंग या कागदावरती लिहून ठेवा. तर तिथपासून बरोबर पुढे 15 मिनिटं हा रवा सतत हलवत राहून भाजून घ्या. तर या ठिकाणी बघा, 12 वाजून 10 मिनिटं झाली होती. त्यावेळेला मी हा रवा तुपामध्ये घातला. तिथपासून पुढे म्हणजे 15 मिनिटं बरोबर 12 वाजून 25 मिनिटापर्यंत हा रवा आपल्याला मध्यम आचेवरती भाजून घ्यायचा आहे. हां, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, कढई आपली जाडबुडाची हवी, गॅस मध्यम हवा आणि रवा आपल्याला सतत हलवत राहून भाजून घ्यायचा आहे. गॅस कुठेच आपल्याला कमी किंवा मोठा करायचा नाही. रवा भाजत असताना मात्र दुसरं कोणतेही काम करू नका. रवा खालीवर सतत हलवत राहा आणि मध्यम आचेवरती हा रवा भाजून घ्या. जे नवशिके आहेत त्यांच्यासाठी बरोबर 15 मिनिटं हा रवा तुम्ही भाजून घ्यायचा आहे. बरोबर 12 वाजून 25 मिनिटापर्यंत म्हणजेच 15 ते 16 मिनिटं हा रवा मी भाजून घेतला. रवा तुम्ही पाहू शकता हलक्या बदामी रंगावरती भाजून झालेला आहे. आता या स्टेपला यामध्ये आपण घालायचंय ओल्या खोबऱ्याचं चव. 2 वाटी रवा घेतला होता त्यासाठी आपल्याला इथं 1 वाटी ओल्या नारळाचा चव यामध्ये वापरायचा आहे. सारख्याच वाटीने 1 वाटी ओल्या नारळाचा चव यामध्ये घालून घेतला.
वजनाने हा 150 ग्रॅम आहे. इथे मी एक मोठ्या आकाराचा नारळ खोवून घेतलेला आहे. आता नारळाचा चव घातल्यानंतर पुन्हा याला मध्यम आचेवरती 5 ते 6 मिनिटं सतत हलवत राहून परतून घ्यायचं आहे. खोबरं सुद्धा व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे, नाहीतर मग त्याचा उग्र वास नंतर लाडूला येत राहतो. रवा आणि खोबरे भाजत असताना 2 गोष्टी मात्र नेहमी लक्षात ठेवायच्या. गॅस आपल्याला कुठेच कमी किंवा मोठा करायचा नाही. गॅस कमी केलात तर रवा व्यवस्थित भाजला जाणार नाही. गॅस जर मोठा केलात तर रवा वरून करपल्यासारखा होतो, खरखरीत होतो आणि नंतर पाक शोषून घेत नाही. त्यामुळं रव्यासोबत 5 ते 6 मिनिटं ओल्या नारळाचा चव व्यवस्थित भाजून घ्या. तर बघा 12 वाजून 25 मिनिटं असताना मी यामध्ये ओल्या नारळाचा चव घातला. बरोबर 6 मिनिटं म्हणजे 12 वाजून 31 मिनिटानंतर खोबरं सुद्धा व्यवस्थित आपलं यामध्ये भाजलं गेलेलं आहे. तर इथं हलक्या बदामी रंगावरती खोबरं आणि रवा दोन्ही भाजून झालेलं आहे. एका ताटामध्ये काढून घेऊया. तर या ठिकाणी मी पाक बनवण्यासाठी हीच कढई वापरणार आहे. तुम्ही जरी पाक करण्यासाठी दुसरी कढई वापरणार असलात तरीही भाजलेला रवा दुसऱ्या ताटामध्ये काढून घ्या. कारण कढई गरम झालेली असते, तो रवा अजून भाजला जाऊ शकतो आणि करपट होऊ शकतो. त्यामुळे रवा भाजून झाला की दुसऱ्या ताटामध्ये काढून घ्यायचा. संपूर्ण रवा नारळ मी एका ताटामध्ये काढून घेतलं. आता याच कढईमध्ये साखरेचा पाक कसा करायचा ते पाहूयात. आता साखरेचा पाक करण्यासाठी आपल्याला साखर मोजून घ्यायची आहे. तर साखरेचं प्रमाण कसं ठरवायचं? तर बघा आपण या वाटीने 2 वाटी इथं रवा घेतलेला आहे. याच वाटीने 1 वाटी ओल्या नारळाचा चव घेतला होता. दोन्ही मिळून 3 वाटी हे साहित्य झालं. तर जेवढा आपला रवा नारळ असेल त्याच्या निम्मा भाग म्हणजे 1.5 वाटी इथं आपल्याला साखर घ्यायची आहे. सारख्याच वाटीने 1.5 वाटी इथे मी साखर घेतली. वजनाने म्हणाल तर 400 ग्रॅम ही साखर आहे. आता ही घेतलेली संपूर्ण साखर या कढईमध्ये घालून घेऊ. आता साखरेचा पाक बनवण्यासाठी पाण्याचं प्रमाण सुद्धा मोजून घेणं खूप गरजेचं आहे. तर ज्या वाटीने आपण साखर मोजून घेतली त्याच वाटीने पाणी सुद्धा मोजून घ्यायचं आहे. साखर आपण 1.5 वाटी घेतली त्याच वाटीने साखरेच्या निम्मे म्हणजे इथं पाऊण वाटी पाणी घालायचं आहे. अंदाजाने म्हणाल तर साखर एकसारखी पसरून यामध्ये पाणी घालायचं. साखर बुडून वरती अर्धा इंच येईल इतपत पाणी यामध्ये घालायचं आहे. आता गॅस मध्यम किंवा मोठा ठेवायचा आहे आणि ही साखर आपल्याला पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे. नवशिके आहेत त्यांच्यासाठी सांगते, साखरेचा पाक करायला सुरुवात केली आपण 12 वाजून 40 मिनिटांनी. गॅस मध्यम किंवा मोठा ठेवून साखर विरघळून घ्यायची. 3 ते 4 मिनिटांमध्ये साखर व्यवस्थित विरघळली जाते. बघा पूर्णपणे साखर इथं 3 ते 4 मिनिटांमध्ये विरघळलेली आहे. आणि जर तुम्ही पाहिलं तर हे जे साखरेचे पाणी दिसते ते पूर्णपणे काळपट आणि खूप गढूळ दिसत आहे. त्यामुळे हे साखरेचं पाणी आपण पहिल्यांदा स्वच्छ करून घेऊ. साखर पाण्यात विरघळेपर्यंत याला चांगली उकळी यायला सुरुवात झालेली असते. या पाण्याला उकळी येत असतानाच यामध्ये 2 चमचे दूध घालायचं आहे. साधं रूम टेम्परेचरचं दूध इथं मी वापरलेलं आहे. गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि या पाण्याला चांगली एक खळखळून उकळी काढायची आहे. साखर विरघळल्यानंतर तुमचं पाणी जर स्वच्छ दिसत असेल, असं गढूळ दिसत नसेल तर ही प्रोसेस तुम्ही स्किप करू शकता. पण जर तुमचं पाणी किंवा साखरेचा हा जो पाक गढूळ दिसत असेल तर साखरेचा पाक स्वच्छ करून घेणं खूप गरजेचं आहे. नाहीतर मग आपले पाकातले लाडू हे पांढरे शुभ्र न दिसता हलकेसे काळपट दिसतात. बघा गॅस मध्यम ठेवून 3 मिनिटं हे उकळून घेतलं. पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आणि साखरेतली जी काही घाण आहे, जी मळी आहे ती दुधासोबत वरती अशा पद्धतीने तरंगून आलेली आहे. आता पळीच्या सहाय्याने हे सगळं काढून घेऊ. एका प्लेटमध्ये मी मळी काढून घेतली. तुम्हाला जवळून दाखवते ती किती काळपट आहे. आता पळीच्या किंवा झाऱ्याच्या साहाय्याने या पाकावरती असणारी संपूर्ण मळी ही काढून घ्यायची. साखरेच्या पाकातली ही मळी काढत असताना गॅस मात्र कमी करा. तर पाकातली संपूर्ण मळी इथे मी काढून घेतली. एवढ्या प्रोसेससाठी 2 ते 3 मिनिटं पुरेसी होतात. संपूर्ण मळी काढून घेतल्यानंतर पाणी तुम्ही बघू शकता अगदी स्वच्छ आणि क्लीन झालेलं आहे. आता गॅस मध्यम करायचे आणि याचा एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे. साखर पाण्यात विरघळल्यानंतर साधारण 5 ते 6 मिनिटांमध्ये आपला एक तारी पाक हा परफेक्ट तयार होतो. पाण्यात साखर विरघळली, यातली मळी काढून घेतली. आता 12 वाजून 46 मिनिटं झालेली आहेत. इथून पुढे बरोबर 6 मिनिटं हा पाक आपण शिजवून घ्यायचा आहे. पाक शिजवून घेत असताना मात्र गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्ये मध्ये उलथाण जे आहे ते पाकामध्ये फिरवायचं आणि असं उभं धरायचं. यामध्ये जे पाकाचे थेंब पडत आहेत त्याचा सगळ्यात शेवटचा थेंब त्याला जर तार धरत असेल तर याचा एक तारी पाक झाला आहे असं समजावं.
तुम्ही पाहू शकता शेवटचा थेंब अगदी पटकन पडतोय. याला आणखीन थोडा वेळ शिजवून घेणं गरजेचं आहे. मिनिटभराच्या अंतराने सतत याला अशा पद्धतीने चेक करत राहा. तर बघा आणखीन एक 4-5 मिनिटं मी याला असंच शिजवून घेतलं आणि सुरुवातीपासून 6 मिनिटं झालेली आहेत. पुन्हा एकदा आपण पाक चेक करू. उलथाण्यावरती पाक घेतला आणि तो खाली सोडला. तुम्ही पाहू शकता शेवटचा जो थेंब आहे त्याला छान अशी एकतार धरत आहे. पाक चेक करण्याची तुम्हाला मी आणखीन एक दुसरी पद्धत सांगते. हे बघा, उलथाण्यावरचा पाक हातावर घ्यायचा फुंकर मारून पूर्णपणे गार करायचा आणि 2 बोटांना असा चेक करायचा आहे. बोटांच्या मध्ये व्यवस्थित तार तयार होते. आपला एकतारी पाक तयार झालेला आहे. आता आपला पाक तयार झाला. गॅस लगेच बंद करायचा आहे. गॅस बंद केलाय. पाक आपला गरम गरम आहे. या गरम पाकामध्येच आपण भाजून घेतलेला रवा घालून घेऊ. रवा नारळाचं संपूर्ण मिश्रण या पाकामध्ये घातलं. यामध्ये 1 चमचा वेलची पावडर घालू. वेलची पावडर अशी सगळ्यात शेवटी घातली की त्याचा स्वाद अगदी छान अगदी शेवटपर्यंत टिकून राहतो. हे सगळं व्यवस्थित मिसळून घेऊ. इथे मी गॅसवरून कढई उतरून घेतली. याला मिसळून घेऊयात. आता हे मिश्रण खूप गरम आहे त्यामुळे खूप पातळ आणि सैलसर असं तुम्हाला वाटत असेल. पण यात घातलेला रवा नारळ हा पाक पूर्णपणे शोषून घेतो. हे जसं गार होतं तसं मिश्रण घट्ट होऊन येतं आणि याचे व्यवस्थित लाडू वळले जातात. यावर आता प्लेट झाकायचे आणि याला 1 तासभर तरी छान मुरत ठेवायचं आहे. हे मिश्रण जरीही आपण 1 तास असंच मुरत ठेवणार असलो तरीही 15 ते 20 मिनिटाच्या अंतराने यावरची प्लेट काढायची आणि याला खालीवर असं मिसळून घ्यायचं आहे. ज्यामुळे वरचं मिश्रण जे कोरडं झालं असेल ते खाली जाईल आणि खालचं ओलसर मिश्रण वरती येऊन रवा एकसारखा पाक शोषून घेऊन छान असा भिजला जाईल. तर 15 ते 20 मिनिटाच्या अंतराने यावरची प्लेट काढली. याला मी या पद्धतीने खालीवर करून घेतलेलं आहे. पुन्हा प्लेट झाकूयात आणि पुन्हा याला असंच थोडा वेळ ठेवून देऊ. पुन्हा 15 ते 20 मिनिटानंतर प्लेट काढून याला खालीवर हलवून घ्यायचं आहे. वर पुन्हा प्लेट झाकायची आणि याला थोडा वेळ ठेवून देऊ. रवा नारळाचं मिश्रण पाकामध्ये घातल्यापासून बरोबर 1.25 तास झाला. हे मिश्रण आपलं छान असं भिजलेलं आहे. तुम्ही बघू शकता अगदी मोकळं झालेलं आहे. रव्याने पूर्ण पाक शोषून घेतलेला आहे. हाताने जर याची गोळी केली तर व्यवस्थित लाडू वळले जातात. आता याचे आपण लाडू वळून घेऊ. लाडूला वरून डेकोरेशन करण्यासाठी तुम्ही काजू, बदाम किंवा पिस्ता काहीही लावू शकता. तर इथे मी मनुके घेतलेले आहेत. बऱ्याच वेळेला लाडूला मनुके लावल्यानंतर ते थोड्या वेळाने पडतात. तर असं होऊ नये यासाठी काय करायचं, मनुका हातामध्ये घ्यायचा, 2 बोटांनी असा छान वळून घ्यायचा. थोडा मऊसूत झाला की मग तो लाडूला लावायचा आणि लाडू वळून घ्यायचं. मनुके अजिबात लाडूचे पडणार नाहीत. आता आपण लाडू वळायला सुरुवात करूया. जेवढा लहान किंवा मोठा लाडू वळायचा असेल तेवढं मिश्रण हातावर घ्यायचं आहे आणि ते हाताने अशा पद्धतीने चोळून यामध्ये काही गाठी असतील तर त्या फोडून घ्यायच्या आणि मग लाडू वळून घ्यायचा. यावर मनुका लावू आणि पुन्हा लाडू वळून घेऊ. आणि तुम्ही बघू शकता अगदी मऊसूत छान असा लाडू आपला तयार झालेला आहे. आणि याच पद्धतीने संपूर्ण लाडू आपण तयार करून घेऊयात. लाडू करत असताना मिश्रण चांगलं दाबून लाडू बांधून घ्यायचे. लाडू बांधून तयार झाला की मग हातामध्ये असा घोळवून घ्यायचा म्हणजे त्याला छान चकाकी येते. तर या ठिकाणी बघा मी शेवटचा लाडू वळतीये. तरीही मिश्रण अजिबात कोरडं पडलेलं नाही. अगदी मऊसूत असे हे लाडू तयार होत आहेत. तयार झालेले संपूर्ण लाडू मी एका ताटामध्ये काढून घेतलेत. लाडू तयार झाले की लगेच डब्यामध्ये भरायचे नाहीत. पुन्हा एक अर्धा पाऊण तास याला हवेला सुकू द्या. थोडेसे हवेला सुकले की मग डब्यामध्ये भरून ठेवायचे म्हणजे 15 ते 20 दिवस आरामात टिकतात. अजिबात खराब होत नाहीत. जर लाडू तुम्ही लगेच डब्यामध्ये भरलेत तर त्याला भुरा येऊन ते खराब होऊ शकतात. तर या ठिकाणी मी जे तुम्हाला प्रमाण दिलेलं आहे त्यामध्ये 28 लाडू तयार झालेले आहेत. वजनाने म्हणाल तर 1 किलो हे लाडू तयार झालेत. या पद्धतीने लाडू नक्की घरी करून पहा. न चुकता अगदी परफेक्ट लाडू तयार होतील. पुन्हा भेटूया तशाच एका छानशा रेसिपी सोबत.